पुणे स्टेशनला उतरलो होतो, पण तिकीट काय कन्फर्म नव्हतं. आणखीन ह्याच विचारात चाललो होतो, काय होईन का नाही तिकीट कन्फर्म, काय कसं जाणं होईन. कुशाल तर काय नुसतं हसतच चालला होता बाबा, ते फुल मूडमध्ये होता. मी तर फुल टेन्शनमध्ये जाणं होतंय, कसं होतंय काय. फर्स्ट टाइम एवढा लांबचा प्रवास. माझं तर काय तिन्ही मॅचिंग झालं होतं. फूट मोबाईल सगळं मॅचिंग. प्रेम तर काय जसं पुणे स्टेशनपासून उतरलोय तसं फोनवर चालू पण डिसिजन चाललेलं की प्लॅटफॉर्म क्रमांक 3 तिकडे आहे का इकडे, कोणत्या साईडला जायचं काही माहीत नाही. फुल टेन्शनमध्ये सध्या सगळेच, पण उगा कॅमेरा दिसला की हाय करतात. If I don't ask your name today, I may never get the chance. त्यात ओडिसामधले 2 प्लेयर भेटले आम्हाला तिकडचेच. आम्ही आता पुणे स्टेशन काय 3 वर ट्रेन यायला भरपूर वेळा. ये मेरे सब्सक्राइबर वड़ा पाव वाले ओके बाय बाय मिलेंगे ट्रेन में. भाऊ जाताना एवढा खुश झाला होता, जाताना बाय केला आम्हाला, तो ट्रेनमध्ये म्हणला आम्हाला. फुल स्माइल होती कडक भाऊची. काय दुसरं काय बोल ना. दुसरं बोलतो सांगा. येऊन 1 घंट्यामध्ये बसलो. नंतर काय व्हायचं गेले नवीन आलं 2000 एवढेच बोलतो सब भगवान के ऊपर है अभी. तो लेकिन हमारे साथ दे रहे. जय जगन्नाथ. अरे तो काळा आहे रे प्रेम. इथे पुढे दिसत नाही. ट्रेन 6 वाजता आहे ना. आम्ही 3-3:30 वाजता झालो आता. तिकीट तर काय कन्फर्म नाही. काय होत केळ आणले जाता खायला. मेरा मन ऑफसेट है साला, तुम्हारा टिकट नहीं हुआ. फिर भी जाएंगे ना. फिर भी जाएंगे, ऐसा नहीं है. रिक्स में ही मजा है. क्या कर सकते हैं. मैं क्या बोल रहा हूँ, बैठने का ही दिक्कत है और कुछ दिक्कत ही नहीं है. बैठने का दिक्कत. हाँ वही दिक्कत है. झगड़ा करेंगे हम पिएंगे ऐसा नहीं. तो मैं मारे बैठ जाएंगे. मेरा उड़ीसा वाला ज्यादा नहीं है, लेकिन मैं जान पहचान बना के ऐसा सोच रहा हूँ. यार खाना है खाना. जगन्नाथ मंदिर की जगह पूरा पैदल. जैसे हम रात में रुकेंगे 4 बजे तक आराम से देखेंगे. पसंद करेंगे और शाम का तो जैसे नाइट में व्यू रहता है ना बीच का. आरती करेंगे. आरती भी देखेंगे. ध्वज उतरते समय थोड़ा रिलैक्स करेंगे. उस पे जाएंगे. ठीक है. फिर सोचेंगे किधर जाने का प्लान. ट्रेन तर 6 वाजता होती, पण आम्ही 3 वाजता जेवण थांबलो होतो. स्टेशनवर प्लॅनिंग केली कसं काय करायचं. प्लॅनिंग अल्टरनेटली केली तिकडे जायची. आणि आता सुसू ब्रेक आमचा, त्यामुळे आता निघालो वॉशरूमच्या साईडने. पहिलाच प्रवास आहे एवढा लांबचा. डायरेक्ट थेट जगन्नाथपुरी. हा मागच्या साईडला दिसतोय तो स्माइल करतोय. हा प्रशांत आहे, हा प्रॉपर ओडिसामधले. तसं त्या ओडिसामधून त्याचं गाव 200 किलोमीटर आहे, पण आमच्यासाठी स्पेशल येणार आहे.
फ्रेश होऊन निघालो. ट्रेन यायचा वेळ झाला होता. बरं झालं, ट्रेन अर्धा तास लेट होती. ट्रेन येणार आहे आमच्या कोणार्क एक्सप्रेस. मंगेश, मी, प्रशांत. पुसायला खूप काय झालेली पुसायला. येस बोल रे. यही है रे आगे कहाँ ए साइड साइड काय इधर खा गए. ये लोग कौन ऐसे हुए S5 S4 में जाना है हमको. हाँ S4 है, चला S4. ask your name today, I may never फायनली आम्ही जाणार आता जगन्नाथपुरीला. कोणार्क एक्सप्रेस. बाय बाय तिकीट टाकून ये ना अख्खा बसशील बरोबर. अरे त्यांचं अरे मेंटली courage comes too late. फक्त याच्यामुळे सक्सेस होणार आहे आम्हाला. तिथला प्रॉपर सीटवर जाऊन बसणार का. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जा रहे फिर मिलेंगे दर्शन कराएंगे सबको. हाँ भाई नीचे का ये हमारा सेपरेट बंदा इधर. जय जगन्नाथ. जय जगन्नाथ. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद मंडळी. काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला लाईक सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय. She moves like a map with no borders, a whisper caught in